नमस्कार मित्रांनो, तर आजच्या भागात लीला ही चोराशी सामना करताना आपल्याला दिसणार आहे. तर सुरुवातीला होतं असं की लीला जेवणाचे सगळे बाउल वगैरे घेऊन खाली येत असते. एजंट्स आणि तिचं जेवण झालेलं असतं आणि ते इकडे सरस्वती आणि लक्ष्मी एकमेकांमध्ये बोलत असतात आणि म्हणत असतात की नशीब वहिनी वाचलो आज आपण, नाहीतर आपली चूक सगळ्यांसमोर आली असती तर आपलं काही खरं नव्हतं. लक्ष्मी म्हणते काही नाही होत ग सरस्वती. आणि असं चालू राहिलं ना, ती लीला या घरात 4 दिवसांची पाहुणी, फक्त 4 दिवसात तिची हक्कलपट्टी होते की नाही तेच बघ. लीला हे सगळं काही मागून ऐकत असते. ती पुढे येते आणि कोणाची अक्कलपट्टी करणारी तुम्ही असं विचारत असते आणि म्हणत असते माझ्याविषयी बोलताय का तुम्ही. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, या घरात मी 4 दिवसांसाठी आलेली नाही आहे, तर आयुष्यभरासाठी आलेली आहे. आणि हो, मला आत्तापर्यंत असंच वाटत होतं की माझ्या चुकीमुळे आजींची ही अवस्था झाली. त्या बेशुद्ध पडल्या, त्यांच्या गोळ्या द्यायला मी विसरले. पण दुर्गा बोलत होती की माझ्यापर्यंत गोळ्यांचा निरोप कोणीतरी पोहोचवला आहे, पण तो तर कोणी पोहोचवलाच नाही. आणि ती व्यक्ती कोण आहे हे तुम्हा दोघींना चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही खरं तर गोळ्यांचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवला नाही आणि त्यामुळे आजींची अशी अवस्था झाली. आणि तुम्ही स्वतःची चूकसुद्धा मान्य केलेली नाही आहे. त्यावर लक्ष्मी सरस्वती म्हणतात की आमच्या चुकांमुळे तसं झालेलं नाही आहे. स्वतःच्या चुकीचं खापर ना आमच्या अंगावर फोडू नकोस, कळलं का. त्यावर लीला म्हणते हे बघा, तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका. मी आत्ता एक बजर दाबवून सगळ्यांना गोळा करेल आणि सांगेल खरं काय खोटं काय ते. सगळ्यांसमोर होऊ दे ना मग खरं खोटं काय ते. पण मला या घरातली शांतता भंग करायची नाही आहे, कारण मी या घरातली सून आणि सासू दोघीही आहे आणि मला माझं कर्तव्य चांगलंच कळतं. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, यापुढे अशी चूक मी कधीच करणार नाही. माणूस त्याच्या चुकांमधूनच शिकत जातो आणि मीही शिकेन. आणि हो, मला असं वाटत होतं की मी माझ्या सुनांना काम देते, पण मी चुकले. खरं तर मी माझ्या वाईटावर टपलेल्या लोकांना काम देत होते आणि हे माझ्या आत्ता लक्षात आलं आहे. आता उद्या बघाच मी काय करते ते. सरस्वती म्हणते काय करणार आहे तू, म्हणजे काय करणार आहात लीला आई तुम्ही. तर लीला म्हणते उद्याचा शो आहे ना, उद्याच कळेल तुम्हाला. लीला आता वरती गेलेली असते. जे छान झोपी गेलेली असतात, त्यांना झोप लागलेली असते. लीला त्यांच्याकडे बघते आणि तिला खूप समाधान आणि शांतता वाटत असतं, कारण एजंटने आज लीलाची बाजू घेतलेली असते. लीला म्हणत असते एजे, मी अशी चूक ना पुन्हा कधीच करणार नाही. उद्यापासून मी एकही चूक होऊ देणार नाही आहे माझ्या हातून. आणि तीसुद्धा झोपायला जाते. इकडे किशोर त्याच्या माणसाला फोन करत असतो आणि सांगत असतो की उद्या आपल्याला मोठा धमाका करायचा आहे. काहीही करून उद्याचा दिवस या घरातल्यांची शांतता भंग करण्याचा असला पाहिजे. आणि तो आपल्या माणसाला सगळं काही प्लॅनिंग सांगत असतो. लीला सकाळी सकाळी रेडी होऊन खाली येत असते आणि म्हणत असते की आज काहीही झालं ना तरीसुद्धा मी एकदम व्यवस्थित घर सांभाळणार आहे आणि एकही चूक माझ्या हातून घडता कामा नये असं ती विचार करत असते. खाली येऊन बघते तर दुर्गा लक्ष्मी सरस्वती या तयार होऊन कुठेतरी जात असतात. लीला म्हणते हे काय, कुठे चाललात तुम्ही. त्यावर लक्ष्मी आणि सरस्वती म्हणतात की दुर्गा वहिनींच्या मैत्रिणीचा घरी पूजा आहे आणि तिकडे आम्ही चाललेलो आहे. सरस्वती आणि लक्ष्मी म्हणतात की हो, आम्हाला माहिती तू हेच म्हणणार आहेस ना, आजींची तब्येत बरी नाही आहे. लीला म्हणते हो, आजींची तब्येत बरी नाही आहे आणि तुम्ही कुठे बाहेर चाललेला आहात अशा परिस्थितीत त्यांना एकटीला सोडून. त्यावर लक्ष्मी सरस्वती म्हणतात की आजींनीच आम्हाला जायला सांगितलं आहे. एजी आणि आजींनीच आम्हाला फोर्स केलं जाण्यासाठी आणि म्हणूनच आम्ही चाललो. आणि हो, आज तुम्ही आम्हाला काहीही कामं देऊ शकत नाही, कारण आम्हाला ती करताच येणार नाही आहे, जमणार नाही आहे. आम्ही आज दिवसभर बाहेर आहोत. तर दुर्गा म्हणते की हिला पूर्ण निरोप द्या तुम्ही, अर्धवट निरोप देऊ नका. लक्ष्मी सरस्वती म्हणतात की हो, आम्ही संध्याकाळीच घरी येणार आहोत, त्यामुळे सगळं काही तुम्हालाच हँडल करायचं आहे. तर दोघीजणी निघून जातात. दुर्गा जाता म्हणते की लीला आई, आज ना खऱ्या अर्थाने तुमच्यावर सगळी जबाबदारी आहे घराची, असं बोलून ती निघून जाते. इकडे लीला आजींच्या रूममध्ये आलेली असते. आजीसुद्धा रेडी झालेले असतात. एजे त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी निघालेला असतो. लीला म्हणते आजी, तुम्ही कुठे निघालात. त्यावर आजी म्हणतात की आत्ता जाऊन आलो आम्ही हॉस्पिटलला. एजे म्हणतो की आईचं रुटीन चेकअप आहे ना, मग त्यासाठी घेऊन चाललो आहे, दुपार होईल यायला. लीला म्हणते मी पण येऊ का. एजे म्हणतो नको, रूपा एकटीच आहे घरामध्ये, तिला एकटीने सगळं काही हँडल होणार नाही, त्यामुळे तू तिच्यासोबत थांब. लीला म्हणते ठीक आहे. आणि एजे आणि आजीसुद्धा घरातून निघून गेलेले असतात. घरात कोणीच नसतं आता, फक्त लीला आणि रूपा असते. आणि रूपालासुद्धा आता लीलाने लॉन्ड्रीमध्ये पाठवलेलं असतं. तेवढ्यात आता तिथे एक माणूस येतो आणि तो म्हणत असतो की मी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटकडनं आलेलो आहे आणि मला तुमच्या मीटरचं रीडिंग घ्यायचं आहे. मीटर दाखवतात का मॅडम. त्यावर लीला त्याच्याकडे बघते. जरा तिला शंका येते, पण ती काहीच बोलत नाही. तो माणूस आतमध्ये येतो. लीला म्हणते दादा थांबा, तुम्ही शूज बाहेर काढता का. तो माणूस जातो आणि बाहेर शूज काढतो आणि परत आतमध्ये येतो. खरं तर तो चोरी करण्यासाठी आलेला असतो. लीला त्याला आतमध्ये घेऊन येते आणि म्हणते पाणी घ्याल का तुम्ही. लीला त्याला पाणी वगैरे देतो. तो पाणी पित असताना संपूर्ण घराकडे बघत असतो. लीलाला खरंच डाऊट आलेला असतो की हा असं काय करतोय. लीला म्हणते दादा, तुम्ही खरंच मीटरची रिडिंग घेण्यासाठी आलेला आहात का. तो म्हणतो हो मॅडम, मला मीटर दाखवा.
लीला आता त्याला मीटर दाखवायला घेऊन जाते. मीटर खूपच वरती असतं, उंच असतं आणि त्याचा काय हात पुरत नसतो. तो म्हणत असतो, मॅडम मला एखादा स्टूल किंवा शिडी आणून देतात का? लीला म्हणते ठीक आहे आणि ती शिडी आणण्यासाठी निघून गेलेली असते. इकडे तो माणूस संपूर्ण घर न्याहाळून बघत असतो. कुठे काय ठेवलं आहे, कुठे मौल्यवान वस्तू आहेत ते तो चेक करत असतो. तो आता डायनिंग टेबलकडे येतो आणि त्यातले चमचे बघत असतो. तेवढ्यात तिथे लीला येते. लीला म्हणते, दादा हे काय करताय तुम्ही? तो म्हणतो, नाही हो मॅडम, तुम्ही आणली का शिडी? मला उशीर होतोय, दुसरीकडे सुद्धा जायचं आहे. लीला म्हणते, नाही आणते मी. आणि ती त्या माणसाला परत रीडिंगच्या ठिकाणी घेऊन गेलेली असते. आता ती परत शिडी शोधण्यासाठी गेलेली असते. ती तिकडून परत येते. तो माणूस तिच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो, अगदी तिच्या जवळ येऊन उभा राहिलेला असतो आणि लीलाला खूप भीती वाटत असते. ती म्हणते, दादा हे काय करताय तुम्ही? तो माणूस आता लीलाचं तोंड दाबतो आणि तिला जबरदस्ती एका रूममध्ये कोंडतो. लीला खूप प्रयत्न करते पण त्याच्या तावडीतून ती काही सुटत नाही आणि आतमध्ये ती आता रूममध्ये लॉक झालेली असते. तिचा फोन डायनिंग टेबलवरतीच बाहेर असतो. इकडे लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा बाहेर आलेल्या असतात. दुर्गा म्हणत असते, सरस्वती आज तू रूपाला निरोप द्यायला सांगितले ना लीलाला की आजचा रात्रीचा मेनू तुम्हीच ठरवायचा आहे. काल ती विसरून गेली होती आणि तसं आज परत होता कामा नये. सरस्वती म्हणते, अय्या वहिनी, विसरले मी लीला आईंना निरोप द्यायला. त्यावर दुर्गा म्हणते, काय गं तू, आता परत मला त्या लीलासोबत बोलावं लागेल, तिला फोन करावा लागेल. आणि दुर्गा लीलाला फोन करत असते पण तिचा फोन तर बाहेर असतो. तो माणूस येतो आणि फोन बघतो आणि फोन कट करून टाकतो. दुर्गा म्हणते, काय, हिने फोन कट केला माझा? ती परत फोन लावते. त्या माणसाने आता फोनच खाली आपटलेला असतो, त्यामुळे फोन स्विच ऑफ झालेला असतो. दुर्गा म्हणत असते की हिने फोन स्विच ऑफ केला, आता काय करायचं? अशी कशी वागू शकते ही? लक्ष्मी, सरस्वतीसुद्धा हेच म्हणत असतात. खरं तर लीला आतमध्ये रूममध्ये असते. लीला आता खूप घाबरलेली असते. ती विचार करत असते की एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी आजीने माझ्यावर खूप विश्वासाने दिली आहे आणि मी काय करते, मला काहीच करता येत नाही आहे. मी आता काहीतरी करायला हवं. मला ती काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत असते की काही करून या चोराला थांबवायला हवं आणि आपल्याला बाहेर पडायला हवं. ती खूप वेळेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते पण बाहेरून कडी लावलेली असते, त्यामुळे दरवाजा उघडतच नसतो. लीला आता घरातच एक स्क्रूड्रायव्हर असतो त्या रूममध्ये आणि त्याने त्या कडीचे स्क्रू काढण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यात ती यशस्वीसुद्धा होते. कसं बसं ती रूमचा दरवाजा अनलॉक करते, बाहेर येते आणि फोन बघते तर खाली पडलेला असतो आणि तो माणूस आता खालच्या रूमची सगळी झडती वगैरे घेऊन, पैसे वगैरे घेऊन वरच्या रूममध्ये गेलेला असतो. लीला आता पायऱ्यांवरती सगळं तेल वगैरे सांडवून ठेवते जेणेकरून तो येईल आणि सटकेल आणि वरती लीला निघून गेलेली असते. तो रूममध्ये बघत असतो, पैसे काढत असतो, दागिने बघत असतो आणि लीला त्याच्याकडे मागून बघत असते आणि लपत असते आणि तिला खरं तर खूप भीती वाटत असते. या चोराशी आता कसा सामना करायचा यासाठी ती नवीन नवीन शक्कल शोधून काढत असते आणि तिने आता पायऱ्यांवरती तेल टाकलेलं असतं जेणेकरून तो माणूस त्यावरून सटकून पडेल. आता लीला बाहेरच उभं राहून विचार करत असते की आणखीन काय करता येईल, पण ती खरंच खूप घाबरलेली असते आणि तो माणूससुद्धा आपलं काम करत असतो. तर मग बघूया आता पुढे लीला त्या माणसाचं काय करते ते. अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.